राजेवाडी ते आंबडवे हा रस्ता होत असताना या ठिकाणी आपण पाहतात कशा प्रकारे नदीचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरोखर पूर्ण चिखल या रस्त्यावर झालेला आहे। या ठिकाणी गाड्यांचे ॲक्सिडेंट होताना आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या गाडीचा काय या ठिकाणी पाहतात आपण कशा प्रकारे दयनीय अवस्था झालेली आहे। खरोखरच या पूर्ण रस्त्यावर चिखलचं वातावरण झालेलं आहे। त्यातून या गाड्या कशा प्रकारे काढाव्या असं चालकाला प्रश्न पडलेला आहे। झाली की नाही। राजेवाडी ते आंबडवे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। कमी पाऊसही पडत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारे दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। वाहतूक चिखलामधून नागरिकांना करावं लागेल, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे। आपल्याबरोबर आहेत नगरपंचायत मंडळचे नगरसेवक सन्माननीय आदेश भाऊ मर्चंडे, RPI नगरसेवक। काय सांगाल आदेश भाऊ या रस्त्याबद्दल? कोकण नगरी याच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचं जे काम चालू आहे आणि हे काम कशा पद्धतीने चालू आहे या व्हिडिओत आपण पाहतोय। दुत्तोळी टू शेनाळे या दरम्यानचं हे काम आहे आणि हा नुकता जो पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी धोकादायक बनत चाललेला आहे। या रस्त्यावरून टू व्हीलर वाल्यांना फार त्रास होतोय, वाहतूक करताना मोठ्या गाड्यांना सुद्धा त्रास होतोय आणि अशाच पद्धतीचे काम जर झालं तर हा मार्ग बंद व्हायला वेळ लागणार नाही। मी या कोकण नगरीच्या माध्यमातून शासन आणि ठेकेदार यांचं लक्ष वेधू इच्छितोय की अशा पद्धतीचं काम जर झालं तर हा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे। या दरम्यानचे मग शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील आणि विविध कामानिमित्त या भागात येणाऱ्या सर्वांनाच या रस्त्यापासून फार त्रास होणार आहे। या ठिकाणी पाणी साचून हे पूर्ण महामार्ग किंवा हा रस्ता बंद होऊ शकतो, काय सांगाल? आपण रस्त्याची परिस्थिती बघितली तर मागच्या बाजूला पूर्णपणे जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर पाणी साचून रस्त्याच्या लेवलला पाणी येईल आणि जर रस्त्याच्या लेवलला पाणी आलं तर रस्ता असलेला एक मार्गी जो चालू आहे, एक मार्ग चालू आहे त्यातून प्रवाशांना किंवा वाहन चालकांना वाहन चालत असताना दुर्घटनेला सामोरं जावं लागेल आणि कुठलीही दुर्घटना घडण्याच्या अगोदर संबंधित ठेकेदारानं या समस्येकडे लक्ष देऊन शासनानं यावर लगेच उपाययोजना करणं नागरिकांच्या हिताचं आहे। धन्यवाद। खरोखरच या रस्त्याची दुरावस्था आपण पाहतो। RPIचे नगरसेवक तसेच जिल्हा सरचिटणीस आदेश भाऊ मर्चंडे यांनी प्रशासनाची कान उघडणी त्यांच्या माध्यमातून केलेली आहे। प्रशासनाला जी जाग कधी येईल हे आपण पाहूया।